लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, सरकार शेतकऱ्यांच्या योजना, युवकांच्या योजना, माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो, लाडकी बहीण योजना कोणी किती सांगितलं, काही आरोप किती अफवा पसरवल्या, चुकीच्या बातम्या पसरवल्या, तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. पूर्वी आम्ही देखील जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड झाली आणि एक वैचारिक मतभेद झाले, त्यावेळेस सत्ता आम्ही सोडली, सत्तेहून पाय उतार झालो. मी मंत्री होतो, माझ्यासोबत 8 मंत्री होते, 50 आमदार होते. या 3 वर्षापूर्वी राज्याने एक मोठा संघर्ष पाहिला, एक उठाव पाहिला. एक राज्याने नाही तर देशाने नाही तर जगभरातल्या 33 देशाने याची नोंद घेतली. आम्ही सत्तेसाठी नाही, विचारांसाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचललं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील ते स्वीकारलं. 2.5-3 वर्षापूर्वी, 2.5 वर्षात मी मुख्यमंत्री असताना केलेलं काम आपण पाहिलंय. सगळे कामं थांबली होती, स्पीड ब्रेकर होता, स्थगिती सरकार होतं, आम्ही ते पुढे नेलं. नाही रे, बीड जिल्ह्यामध्ये तुला कोणी सांगितलं? कुठे सांगितलं? अरे संजय शिरसाट, मी मगाशी उत्तर दिलं, तुला कळत नाही का रे? एक उत्तर दिलेलं. तू आमदार म्हणले, संजय शिरसाट आमदार नाही, ते मंत्री आहेत, ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री. जिथं जे चुकीचं चाललेलं असेल, उद्या बीड असू दे, पुणे असू दे, महाराष्ट्र असू दे, तू देखील काही चुकीचं केलं तर ऍक्शन घेतली जाईल, कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्या संदर्भातले निर्णय घेतले जातील. संजय राऊत आम्ही ठाकरेंचं कौतुक करतायत की एकत्र आले तर आम्ही तुला काय वाईट वाटतं? त्यांनी कौतुक केलेलं तुझं काय? अरे का ज्यांच्या सद्विवेक बुद्धीला समोरून ज्यांना योग्य काही करावं असं वाटतं ते त्यांनी करावं. स्वतः तो त्यांना अधिकार दिलाय. तुला कसं बातमी दाखवण्याचा अधिकार दिलाय ना, कुठली बातमी दाखवायची, कशी, तशा पद्धतीनं त्यांना जे वाटतं ते बोलून दाखवलं. आता तो त्यांचा वैयक्तिक